श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुळदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. मागील अध्यायी झाले विवेचन, शंकेचे झाले निरसन. गौरीने केला नमस्कार श्री सत्यसाई बाबांना. मी जात आहे पुट्टपर्तीला, वदे साईबाबा गौरीला. कार्य पूर्ण करूनी यावे परतीला, मग तेथे आजन्मा सेवा करावी. उरव म्हणजे सर्प, कोंडा म्हणजे पहाड, असे आकार पर्वताचा सर्पा समान, म्हणून उरव कोंडा नाम शहराचे. श्री सत्यसाई बाबा निघाले उरव कोंड्याहून, घेऊन सर्वांचा निरोप जाहले सर्वांना दुःख. थाटात मिरवणूक काढली, सुसज्जित केली बैलगाडी. त्यात बसविली बालमूर्ती, मिरवत नेले वेशीवरी. परतले सर्व उदास मनाने, जाहला परतीला जन्म. अवताराचा जन्म उरव कोंड्यात. मानी आपणास भाग्यवंत, निरोप देती दुःखाने. ज्या ज्योतीने प्रकाश केला, चालली ती परतीला. उरव कोंड्यात अंधार पसरला, भक्त निरोप देती जड अंतःकरणाने. झाले परतीला आगमन श्री सत्यसाईंचे. सगळ्यात पहिले स्वागत सुबम्माकडे. होती ती कलियुगाची यशोदा. 1 वर्षपर्यंत राही आई वडिलांच्या घरी. जागा कमी पडू लागली, भक्त समुदाय वाढू लागला दिवसेंदिवस. झाले सुबम्माचे घर बालसाईंचे छोटे मंदिर. भक्त येती असंख्यात, अहोरात्र सेवा करी. गावोगाव पसरली ख्याती, कामना धरुनी चित्ती. अगणित भक्त दर्शना येती, पुट्टपुर्ती ग्रामात. झाली दाटे भक्तांची, जागा न मिळे राहण्यासी. सुबम्माची चिंता मानसी, घर छोटे वाटू लागले. भगवान बाबा 4 वर्षे राहिले घरी सुबम्माचे. खाऊ घाली सर्वांना प्रेमाने, असे आई जशी ममता. 2 नारळ एकमेका स्पर्शून, बाबा प्रोक्षण करी अन्नावर. म्हणे वाढा आता सत्वर, अन्न कमी न पडे कधी. 100 लोकांकरिता शिजविले अन्न, 500 जेवून झाले तृप्त. शेष अजूनी पात्रांमध्ये. सन 1944 बांधले पटा मंदिर. झाले बाबांचे निवासस्थान. भक्त जाती दर्शना, बाबांचा असे वेश. 4 हाताचे धोतर अन शर्ट, छोटे छोटे केस. दर्शन देती सुहास्य वदने. रची बाबा स्वयं भजन, करी सर्व देवदेवतांचे स्मरण. मधुर अन तालासुरात, भक्तांची लागे ब्रह्मानंदी टाळी. वृक्षावरी बैसती पक्षी, टाळ्यांचा आवाज ऐकूनी उडोनी जाती. तैसेची पाप पळोनी जाती, म्हणून असे टाळ्यांचा आग्रह. पुट्टपर्ती वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला, वैकुंठा समनगरी ती. असंख्य भक्त बाबांचे, शत्रुपण होते त्यांचे. परीक्षा घेण्या पाठविले दिगंबर स्वामींना. वृद्ध मौनी बाबा बुक्कपट्टणमचे, अधू दोन्ही पायाने. गावोगावी जाती पालखीने, भार टाके शिष्यांवर. पालखी थांबली सुबम्माच्या घरासमोर. होते बाबा मंदिरात, घेऊन आले टॉवेल. अंगावरी टाकला दिगंबर स्वामींच्या. पोटाची खळगी भरण्याकरिता नग्न राहण्याची काय आवश्यकता. साधू बनून राहावे वना, योगक्षेमेची व्यवस्था करेन मी. बाबांचे वय अवघे 15, जे आले परीक्षा घेण्या. त्यांना उपदेश करी बाबा. वचन केले साकार गीतेचे, घेतला दिगंबर स्वामींनी टॉवेल. नग्नावस्थेचा केला परित्याग, उघडे होते त्यांचे बाह्यांग. केले त्याचे अंतरंग उघडे साईने. मला आशीर्वाद द्यावा, म्हणे दिगंबर स्वामी बाबांना. आजपासून कुणाला नाही देणार त्रास मी. वचन देतो तुम्हाला, क्षमा करावी या दिनाला. 15 वर्षाच्या सत्यसाई बाबांना वृद्ध स्वामी मागती आशीर्वाद. कमलापूरचे काही भक्त आले ऐकण्या मुरलीचा आवाज. बाबांनी बोलाविले जवळ, म्हणाले कान लावा माझ्या हृदयाला. ऐकूनी मुरलीचा मधुर आवाज, सर्वांना झाला आनंद. होई संगीत उत्पन्न, देव श्वासातुनी. व्यंकम्मा बाबांची मोठी बहीण मागितले शिर्डी साईंचे चित्र. बाबा म्हणाले चित्र देईन, पूजा कर तू गुरुवारी. बाबा गेले उरव कोंड्याला, गेले विसरवणी चित्र देण्या.
बुधवारी रात्रीचे समयाला बाहेर कुणी व्यंकम्माला साद घाली. भयभीत झाली व्यंकम्मा साद ऐकुनी. धान्याच्या पोत्याजवळ खुडबुड होई. बाबांचे स्मरण करी भावावरी होता दृढ विश्वास. देवाचे नाव घेतले, दिवा लावला तिने, बघे कागद पोत्याजवळी आश्चर्याने. होते शिर्डी साईंचे चित्र, हर्ष झाला मनी. केली पूजा गुरुवारी, समजली साईंची दिव्य शक्ती. वचनाचे पक्के सत्य साई बाबा. तंजावर जिल्ह्यात विजयपूर नगर आहे, तेथे दुर्गा आश्रम. साधू कुंजप्पा आश्रमाचे प्रमुख होते ग्रासित मधुमेहाने. श्री सत्य साई बाबांच्या दर्शनाची इच्छा उत्कट. जाणे नव्हते शक्य, मनी होई दुःख, काय करील बिचारा. सन 1965ची वेळ होती सायंकाळची. दारावर ठकठक झाली. दार उघडले कुंजप्पाने. उभे अपरिचित गृहस्थ समोर. देवनी बाबांचे चित्र देवनी झाले अदृश्य. प्रयत्न केला शोधण्याचा, प्रयत्न झाले व्यर्थ. घेतला बहु शोध, झाले मन निराश. आसपास कुणीच दिसेना. समजले भक्ताचे दुःख. साक्षात येऊनी दिदले चित्र. केली कुंजप्पाची इच्छा पूर्ण. भक्त पराधीन साई बाबा. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति दिगंबर स्वामी कथा निरूपणम अन वेंकप्पा कुंजप्पा चित्रप्रदानं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.